नमस्कार. राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेट परीक्षेतील 28 जानेवारी 2018 रोजी झालेली अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोल्युशन सहित येथे पाहणार आहोत. 2018 साली इकॉनॉमिक्सचे 2 पेपर झाले होते, पेपर क्रमांक 2 व पेपर क्रमांक 3. त्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 2 मधील सेट ए मधील प्रश्नांची उत्तरे इथं पाहणार आहोत आणि पेपर क्रमांक 3 मधील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्याचबरोबर ह्या पूर्ण क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पहा, क्वेश्चन नंबर 1. स्वायत्त मागणी असे दर्शवते की ... उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वस्तूंचा वापर प्रत्यक्ष उपयोगाकरिता आवश्यक असतो, परंतु इतर वस्तूंच्या उत्पादनासाठीचे आदान म्हणून नाही. प्रश्न क्रमांक 2. अप्रवेशी मूल्य निर्धारण दृष्टिकोन ... उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उपभोक्त्यांकडून किमान शक्य किंमत आकारणीकरिता उत्पादन संस्थेला सहाय्यकारक. प्रश्न क्रमांक 3. नफा महत्तमी आदाने त्यावेळी आढळून येतात जेव्हा ... उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. समनफा रेषा व उत्पादन फलनाचा उतार समान असतो. प्रश्न 4. उत्पादक उत्पादनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये उत्पादन करत नाही कारण त्या टप्प्यात ... उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सीमांत उत्पादन उणे असते. प्रश्न 5. जर 2 वस्तू एकमेकींना पूर्णपणे पर्यायी असतील तर त्यानुसार तटस्थता वक्र ... असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ऋण उताराची सरळ रेषा. प्रश्न 6. कल्याणाच्या अर्थशास्त्राच्या संदर्भात सामाजिक कल्याणाच्या फलनाची संकल्पना ... यांनी मांडली. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. सॅम्युएल्सन व बर्गसन. प्रश्न 7. उत्पादनाचा सरासरी स्थिर खर्च वक्र ... ने दर्शवला जातो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आयताकृती परिवलय. प्रश्न 8. मागणी सिद्धांतांच्या संदर्भात निवडीने प्राधान्य सूचित होते हे विधान ... यांनी केले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पॉल सॅम्युएल्सन. प्रश्न 9. खालीलपैकी कोणाच्या पैसा मागणी सिद्धांतात जोखमी परतावा सममूल्य महत्वाची भूमिका वाढवितो? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. टॉबिनची रोखा संग्रह निवड. प्रश्न 10. अनिवर्ती परिणाम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सापेक्ष उत्पन्नानुसारी परिकल्पना. प्रश्न 11. सॅम्युएल्सन हिक्स प्रकाराचे व्यापार चक्र प्रतिमान स्थिरता आणि चक्रीय बदल खालीलपैकी कोणत्या स्थितीत दर्शवेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. उत्पन्न स्थलांतर समीकरण संमिश्र मूळ अशा रीतीने दर्शविले जाईल ज्याचे परिमाण 1 पेक्षा कमी राहील. प्रश्न 12. उत्पादन निर्धारणाच्या साध्या केन्स प्रणीत प्रतिमानात शासकीय खर्चाचा प्रभाव अधिक जास्त राहील जर ... उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सीमांत उपभोग प्रवृत्ती मूल्य जास्त असेल. प्रश्न 13. जोड्या जुळवा. विधान 1 विधान 2. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न 14. पैशासाठी मागणीच्या केम्ब्रिज आशयानुसार पैशाची मागणी वाढीस लागेल जर ... उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अर्थव्यवस्थेतील प्रवेगात निव्वळ घट झाल्यास. प्रश्न 15. जर गुंतवणुकी पूर्णतः व्याज असंवेदनाक्षम झाल्या तर त्या स्थितीत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. राजकोषीय धोरण प्रभावी होईल. प्रश्न 16. दीर्घकालीन फिलिप्स वक्र खालीलपैकी कोणत्या स्थितीत क्षितिजलंब राहणार नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मुद्रास्फीतीतील काही भाग अपेक्षित मुद्रास्फीतीचा असल्यास. प्रश्न 17. प्राध्यापक
महालनोबिस यांनी 1955 मध्ये विकसित केलेले ... प्रतिमान नंतरच्या काळात भारताच्या पंचवार्षिक योजनेत वापरले गेले. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4 क्षेत्रीय. प्रश्न 18. जागतिक बँकेच्या निर्देशानुसार भारतातील GDP वृद्धी दर 2016 मध्ये 7.6% आहे आणि 2017 मध्ये हा दर ... असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 7.7%. प्रश्न 19. भारतीय अर्थव्यवस्थेच्या कोणत्या व्यूहरचनात्मक क्षेत्रात 100% विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यास अलीकडे मान्य केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संरक्षण क्षेत्र. प्रश्न 20. खालीलपैकी कोणी वितरणाचा आधुनिक सिद्धांत प्रस्तुत केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निकोलस काल्डोर. प्रश्न 21. ... यातील गुंतवणुकीचे मूल्यमापनाकरिता अमेरिकेत व्यय लाभ विश्लेषण विकसित करण्यात आले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जलसिंचन आणि वाहतूक प्रकल्प. प्रश्न 22. चतुर्थ क्वाटर्नरी क्षेत्रात ... याचा समावेश होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संशोधन आणि विकास. प्रश्न 23. जोड्या लावा सिद्धांत प्रस्तुत करता दिलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न 24. राज्यांना राजकोषीय स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी 14व्या वित्त आयोगाने राज्यांचा हिस्सा ... वाढविला. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 32% वरून 42% पर्यंत. प्रश्न 25. एकात्म वस्तू आणि सेवा कर महसूल कोण वसूल करणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केंद्र सरकार. प्रश्न 26. 14व्या वित्त आयोगाचा कोण सभासद नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी CH हनुमंतराव. प्रश्न 27. खालीलपैकी कशाचा समावेश बिगर कर्ज भांडवली प्राप्तीत केला जात नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अल्पकालीन कर्ज. प्रश्न 28. सार्वजनिक वस्तू म्हणजे ... उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ज्याचा उपभोग गैरप्रतिस्पर्धी असतो. प्रश्न 29. करामुळे उपभोक्त्याच्या कल्याणात घट झाल्यास त्यास ... म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मृतभार क्षती. प्रश्न 30. केंद्र सरकारच्या महसुली खर्चात खालीलपैकी कशाचा मुख्य वाटा आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्याजाच्या रकमा. प्रश्न 31. व्यवहार तोलाच्या चालू खात्यात सर्व ... स्वरूपाच्या व्यवहारांचा समावेश होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रवाही. प्रश्न 32. ज्या वस्तूच्या बाबतीत एखाद्या राष्ट्राला किमान केवळ प्रतिकूलता आढळते ती वस्तू त्या देशाच्या ... क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तौलानिक लाभ. प्रश्न 33. रिकार्डोचा तौलनिक लाभाचा सिद्धांत ... वर आधारित आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रममूल्य सिद्धांत. प्रश्न 34. जर आपण स्मिथचे व्यापारविषयक विचार ही ... वरील प्रतिक्रिया म्हणून लक्षात घेतले तर आपण ते उत्तम प्रकारे समजू शकतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्यापारवाद्यांचा व्यापारविषयक दृष्टिकोन. प्रश्न 35. विनिमय दरातील एकसारखेपणा ... मुळे उद्भवतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परकीय विनिमय मूल्यांतर पणन. प्रश्न 36. जर एखाद्या देशात क्ष वस्तूची 10 एकके किंवा य वस्तूची 4 एकके उत्पादित करता येत असतील तर य वस्तूच्या एका एककाचा संधी त्याग व्यय ... असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी
2.5 क्ष. प्रश्न 37 जोड्या जुळवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न 38 भारतात होणाऱ्या विदेशी थेट गुंतवणुकीबाबतच्या पुढील 2 विधानाबाबत तुम्ही काय म्हणाल. 1. आपोआप होणाऱ्या विदेशी थेट गुंतवणुकीसाठी सरकारच्या पूर्व परवानगीची गरज नसते. 2. सरकारी मार्गाने होणाऱ्या विदेशी थेट गुंतवणुकीसाठी विदेशी थेट गुंतवणूक प्रवर्तन मंडळाच्या परवानगीची गरज असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विधान 1 व विधान 2 ही दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न 39 भारतातील पैशाच्या पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणत्या साधनाचा उपयोग करीत नाही. 1. खुल्या बाजारातील विक्री. 2. रेपो रेट. 3. वैधानिक रोखता गुणोत्तर. 4. निर्गुंतवणूक. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न 40 खालीलपैकी कोणती भारतातील प्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फक्त 3. प्रश्न 41 सन 1966 मध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे ... ने अवमूल्यन करण्यात आले. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 57%. प्रश्न 42 सन 1954च्या अखिल भारतीय ग्रामीण पत सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष ... होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए डी गोरावाला. प्रश्न 43 सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या सेवा क्षेत्राच्या प्रथम 15 राष्ट्रांमध्ये ... या राष्ट्राचा एकूण GDP मधील सेवा क्षेत्राचा हिस्सा 50% पेक्षा कमी आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन. प्रश्न 44 नजीकच्या काळात भारतातून मृदू सामग्री निर्यात केल्या जाणाऱ्या देशांचा बरोबर उतरता क्रम कोणता. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4. उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, पॅसिफिक. प्रश्न 45 ICOR चे पूर्ण रूप सुचवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशिओ. प्रश्न 46 प्रतिदर्शज हे एक संख्यात्मक प्रमाण आहे ज्याचे मापन ... यापासून होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नमुना. प्रश्न 47 खालीलपैकी कोणते सूत्र शृंखला निर्देशांकात उपयोगात आणण्यात येते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समेशन pn अपॉन समेशन pn -1 इंटू 100. प्रश्न 48 गुणात्मक मापनासाठी सर्वात योग्य सरासरी ... ही होय. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्यक. प्रश्न 49 स्वतंत्र चलांचे x आणि अवलंबी चलांच्या y संचामधील संबंधाचे प्रमाण खालीलपैकी कशाच्या सहाय्याने मोजण्यात येते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निर्धारण गुणांक. प्रश्न 50 ग्राहक किंमत निर्देशांकाला खालीलपैकी कोणत्या संज्ञेने संबोधण्यात येते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राहणीमानाचा निर्देशांक. धन्यवाद.